विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 10 बँक अँड सिंपल इंटरेस्ट या लेसन मधील प्रॅक्टिस सेट 41 आता आपण सोडवणार आहोत. If the interest on 1700 rupees is the 340 rupees for 2 years, the rate of interest must be 12%, 50%, 4%, 10%. 1700 रुपये दशादशे काही दराने 2 वर्षाचे व्याज 340 रुपये येते. तर व्याजाचा दर शेकडा किती असेल? तर त्याचे ऑप्शन देखील दिलेले आहेत. 12%, 15%, 4% आणि 10%. यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी प्रिन्सिपल आहे 1700 रुपीज, टाइम आहे 2 इयर्स, इंटरेस्ट आहे 340 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला शोधायचा आहे. फॉर्म्युला आपण घेतला, इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम अपॉन 100. या ठिकाणी इंटरेस्ट दिलेला आहे 340 रुपीज, प्रिन्सिपल देखील आहे 1700 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट शोधायचा आहे. त्यानंतर टाइम आहे 2 इयर्स अपॉन 100. या ठिकाणी 100 ने 1700 ला डिवाइड करता येईल. त्यासाठी आपण दोन्ही नंबरमधील युनिट आणि 10 प्लेसचे 0 कट केले, म्हणजेच आपण 100 ने 1700 ला डिवाइड केलं. आता येथे न्यूमरेटरच्या ठिकाणी 17 इंटू आर इंटू 2 हे शिल्लक आहे. त्यामुळे 340 इज इक्वल टू 17 इंटू आर इंटू 2 हे आपल्याला इक्वेशन मिळालं. या ठिकाणी इक्वेशनच्या राईट साईडला 17 इंटू आर इंटू 2 ही मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे. 17 आणि 2 याची साईड चेंज केल्यानंतर 340 ला 17 आणि 2 ने डिवाइड करणार आहोत. Therefore, R is equal to 340 upon 17 into 2. न्यूमरेटरच्या ठिकाणी आहे 340 आणि डिनोमिनेटर 17 2 जा 34. 34 ने 340 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 10. 34 10 जा 340. या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला 10. Therefore, the correct alternative is 4. चौथ्या ऑप्शनमध्ये 10% हे आन्सर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. If the interest on 3000 rupees is 600 rupees at a certain rate for a certain number of years, what will the interest be on 1500 rupees under the same condition? या ठिकाणी देखील ऑप्शन दिलेले आहेत. 300 रुपीज, 1000 रुपीज, 700 रुपीज, 500 रुपीज. योग्य ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. 3000 रुपयाचे विशिष्ट दराने विशिष्ट वर्षाचे व्याज 600 रुपये येते. तर 1500 रुपयाचे तितक्याच दराने तितक्याच वर्षाचे व्याज किती रुपये येईल हे आपल्याला शोधायचं आहे. इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल अशा दोन बाबी ज्या वेळेला माहीत असतील त्यावेळेला सूत्र वापरून हे उदाहरण आपल्याला चटकन सोडवता येत नाही. म्हणून आपण प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट यांचा रेशिओ म्हणजेच गुणोत्तर मांडून समीकरण मिळवू आणि त्यानंतर आपण हे उदाहरण सोडवू शकतो. या ठिकाणी इंटरेस्टचे गुणोत्तर आहे इंटरेस्ट 1 आणि इंटरेस्ट 2. सुरुवातीचं इंटरेस्ट 1 असं आपण लिहिलेलं आहे आणि सुरुवातीचं प्रिन्सिपल 1 अशा प्रकारे लिहिलं आहे. त्यानंतरचं इंटरेस्ट आपण इंटरेस्ट 2 असं लिहिलेलं आहे आणि प्रिन्सिपल 2 अशा पद्धतीनं लिहिलं आहे. सुरुवातीला इंटरेस्ट आहे 600 रुपीज, त्याच वेळेला प्रिन्सिपल होतं 3000 रुपीज. त्यानंतर प्रिन्सिपल कमी झालेला आहे, 1500 प्रिन्सिपल आहे. त्यावेळेला इंटरेस्ट किती असेल हे आपल्याला माहीत नाही, म्हणून ते आपल्याला शोधायचं आहे. अशा प्रकारे दोन रेशिओ म्हणजेच गुणोत्तर या ठिकाणी लिहिली. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इक्वेशन तयार करू. 600 इंटू 1500 इज इक्वल टू 3000 इंटू इंटरेस्ट 2.
म्हणजेच 1500 रुपयावरती इंटरेस्ट किती असणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे। इक्वेशन तयार झाल्यानंतर 3000 इंटू इंटरेस्ट 2 यामध्ये मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे, त्यामुळे 3000 ची साईड चेंज केल्यानंतर 600 इंटू 1500 यांना आपण 3000 ने डिवाइड करणार आहोत। सुरुवातीला आपण 3000 आणि 1500 यांचं डिवायडेशन करूया। या दोन्ही नंबरमध्ये युनिट आणि 10 प्लेसला 0 आहेत। दोन्ही संख्यांमध्ये 2-2 झिरो समान असल्या कारणाने ते आपण कट केले। आता डेनोमिनेटर मध्ये 30 शिल्लक आहेत। या 30 ने आपण 600 ला डिवाइड करूया। 30 1 जा 30 आणि 30 ने 600 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 20। 30 ने आपण 600 ला भागलं की भागाकार 20 येतो। आता न्यूमरेटरच्या ठिकाणी 20 आहेत आणि 15 आहेत यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 20 आणि 15 यांचं मल्टिप्लिकेशन येतं 300, म्हणून या ठिकाणी इंटरेस्ट आहे 300। सुरुवातीला प्रिन्सिपल आहे 3000 रुपीज, नंतर प्रिन्सिपल आहे 1500 रुपीज, म्हणजे या ठिकाणी प्रिन्सिपल निम्म झालेला आहे। 3000 चं 1500 झालं म्हणजे निम्म झालं, त्यामुळे इंटरेस्ट देखील निम्मच होणार आहे। 600 च्या निम्मे येतात 300, कारण या ठिकाणी टाइम हा सारखाच आहे। दोन्ही ठिकाणी टाइम हा सारखाच दिलेला आहे। डायरेक्ट प्रपोर्शनची जी एक्झाम्पल सोडवली त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे। या ठिकाणी गुणोत्तर कशी लिहिली हे आपण लक्षात घेऊया। इंटरेस्ट हे 2 वेळेला आपल्याला मिळणार आहे। सुरुवातीला इंटरेस्ट आहे 600, त्यानंतर 1500 रुपयावरती इंटरेस्ट किती आहे हे आपल्याला माहित नाही, म्हणून आपण या ठिकाणी इंटरेस्ट 1 आणि इंटरेस्ट 2 अशा प्रकारचं रेशो लिहिलेला आहे। त्यानंतर प्रिन्सिपल देखील 2 वेळेला आहे। सुरुवातीला प्रिन्सिपल आहे 3000 रुपीज आणि नंतर प्रिन्सिपल आहे 1500 रुपीज, म्हणून या दोन्ही प्रिन्सिपलचा रेशो आपण घेतला P1 आणि P2। P1 म्हणजेच 3000 रुपीज, P2 म्हणजेच 1500 रुपीज। त्यानंतर आपण इंटरेस्ट 1 600 लिहिलं, इंटरेस्ट 2 म्हणजेच 1500 रुपयावरील व्याज किती हे शोधायचं आहे। त्यानंतर प्रिन्सिपल 1 म्हणजे सुरुवातीला प्रिन्सिपल होतं 3000 रुपीज, प्रिन्सिपल 2 त्यानंतर प्रिन्सिपल दिलेला आहे 1500 रुपीज। अशा प्रकारे आपण या ठिकाणी इक्वेशन तयार करून हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे। जावेद डिपॉझिट 12,000 rupees at 9% per annum in a bank for some years and withdraw his interest every year. At the end of the year, he had received altogether 17,400 rupees. For how many years had he deposited his money? जावेदने 12,000 रुपये दशादशे 9 दराने काही वर्षासाठी बँकेत ठेवले। तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेई। किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील। या एक्झाम्पल मध्ये प्रिन्सिपल आहे 12,000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9 PCPA, टाइम आहे 1 इयर, कारण तो प्रत्येक वर्षी व्याज बँकेतून काढून घेतो। प्रत्येक वर्षी म्हणजे एका वर्षानं तो व्याज काढून घेतो। मग एका वर्षाचं व्याज किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे, म्हणून सुरुवातीला टाइम आहे 1 इयर, परंतु काही ठराविक कालावधीनंतर त्याला 17,400 रुपये मिळतात। मग हे 17,400 रुपये किती काळ त्याने बँकेत पैसे ठेवल्यानंतर मिळतील हे शोधायचं आहे। म्हणजेच आपल्याला एकूण टाइम किती हा शोधायचा आहे, म्हणून या ठिकाणी आपण टाइम 2 असं लिहिलेलं आहे आणि अमाउंट म्हणजेच रास आहे 17,400 रुपीज। प्रिन्सिपल आहे 12,000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट 9 आणि आपल्याला सुरुवातीला एका वर्षाचं व्याज शोधायचं आहे, म्हणून टाइम आहे 1/100। या ठिकाणी आपण 100 ने 12,000 ला डिवाइड करूया। डिवाइड करत असताना युनिट आणि 10 प्लेसचे 0 आपण कट केले, म्हणजेच 100 न 12,000 ला आपण डिवाइड केलं। आता न्यूमरेटरच्या ठिकाणी 120 × 9 × 1 हे शिल्लक आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन येतं 1080। एका वर्षाचं व्याज आहे 1080 रुपये। व्याज आणि मुद्दल दोन्ही मिळून अमाउंट तयार होते। या ठिकाणी 17,400 ही अमाउंट आहे,
आणि प्रिन्सिपल आहे 12,000. 17,400 मधून 12,000 आपण मायनस केले की आपल्याला इंटरेस्ट मिळेल. अमाऊंटच्या ठिकाणी आपण 17,400 लिहिले इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 12,000 प्लस इंटरेस्ट. 12,000 प्लस इंटरेस्ट ॲडिशनची क्रिया आहे, त्यामुळे 12,000 ची साईड चेंज केल्यानंतर या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन होणार आहे. 17,400 मायनस 12,000 इज इक्वल टू 5,400, म्हणजेच इंटरेस्ट टू असणार आहे 5,400. एका वर्षाचं व्याज आपण सुरुवातीलाच काढलेलं आहे 1,080 रुपये, परंतु जावेदला काही ठराविक कालावधीनंतर मिळणारे व्याज आहे 5,400 रुपीज. मग या ठिकाणी 5,400 रुपीज हे इंटरेस्ट किती वर्षानंतर मिळतं हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजेच दुसऱ्यांदा आपल्याला कालावधी शोधायचा आहे. सुरुवातीचा कालावधी म्हणजेच टाईम आहे 1 इयर. 1 इयरमध्ये इंटरेस्ट मिळतो 1,080 रुपीज, परंतु 5,400 रुपीज हा इंटरेस्ट किती वर्षामध्ये मिळतो हे आपल्याला शोधायचं आहे. टाईम 1 1 वर्षाचा होता, म्हणजेच 5,400 व्याज मिळण्यासाठी किती टाईम लागणार आहे हे माहीत नाही, तो हा टाईम 2 आहे. इंटरेस्ट 1 एका वर्षाचं व्याज आहे 1,080 रुपीज, इंटरेस्ट 2, परंतु त्याला एकूण मिळणारं व्याज आहे 5,400 रुपीज, म्हणून इंटरेस्ट 2च्या ठिकाणी आपण लिहिले 5,400 रुपीज. असं 2 वेळा इंटरेस्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. एका वर्षाचं इंटरेस्ट आणि त्यानंतर 5,400 इंटरेस्ट हे किती वर्षाचं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. टाईम 1 म्हणजे सुरुवातीचा कालावधी आहे 1 इयर. 1 इयरमध्ये मिळणारं इंटरेस्ट आहे 1,080 रुपीज. टाईम 2 हा आपल्याला माहीत नाही, म्हणजेच 5,400 रुपीज हे जे इंटरेस्ट आहे हे किती वर्षामध्ये मिळतं हे आपल्याला माहीत नाही, म्हणून त्या ठिकाणी आपण टाईम 2 घेतलेला आहे. या ठिकाणी आता क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. 5,400 वजा 5,400 आणि 1,080 इंटू टाईम 2 अशा प्रकारे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. पुढील स्टेपमध्ये 1,080 ने 5,400ला आपण डिवाइड करणार आहोत, कारण या ठिकाणी मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे. साईड चेंज केल्यानंतर डिवायडेशन होणार आहे. 1,080 ने 5,400ला आपण डिवाइड केलं की क्वेश्चन येतो 5. 1,080 ने 5,400ला भागायचं आहे, यांचा भागाकार 5 आहे, म्हणून 5,400 रुपये व्याज मिळण्यासाठी कालावधी असणार आहे 5 वर्ष. एका वर्षामध्ये मिळणारं व्याज आहे 1,080 रुपये आणि 5 वर्षामध्ये मिळणारं व्याज आहे 5,400 रुपये. जावेद डिपॉझिट द अमाउंट फॉर 5 years. Lataben borrows some money from a bank at a rate of 10 PCP. Interest for the 2.5 years to start a cottage industry. If she paid 10,250 rupees as total interest, how much money had she borrowed? लताबेन यांनी गृहोद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्कम दशादशे 10 दराने 2.5 वर्षासाठी कर्जाऊ घेतली. 2.5 वर्षानंतर लताबेन यांनी 10,250 रुपये व्याज बँकेला दिले. तर त्यांनी बँकेतून किती रक्कम घेतली होती हे आपल्याला शोधायचं आहे. जर लताबेन यांनी 2.5 वर्षासाठी बँकेतून 100 रुपये घेतले असतील तर त्यांना किती व्याज द्यावं लागतं हे आपण शोधूया. इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाईम अपॉन 100. लताबेन यांनी 100 रुपये बँकेतून घेतलेले आहे असं आपण मानलेलं आहे. त्यावेळेला रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10 PCPA आणि टाईम आहे 5/2 years. 2 and 1/2 म्हणजेच 5/2. 2 2 जा 4, 4 + 1 5 आणि डिनोमिनेटर आहे 2, त्यामुळे 5/2 म्हणजेच 2 and 1/2, 2.5 years. यामधील 5 आपण न्यूमरेटरच्या ठिकाणी लिहिला आणि 2 हा डिनोमिनेटरच्या ठिकाणी लिहिला, म्हणजेच 100च्या शेजारी लिहिला. 100 आणि 100 यांचं डिवायडेशन होईल 100 × 100. त्यानंतर आपण 2 ने 10 ला डिवाइड करूया. 2 × 1 = 2, 2 × 5 = 10. आता न्यूमरेटरच्या ठिकाणी 5 × 5 हे शिल्लक आहे. 5 × 5 = 25.
म्हणजेच लताबेन यांनी 2.5 वर्षासाठी बँकेतून 100 रुपये घेतलेले असतील तर इंटरेस्ट असणार आहे 25 रुपीज. इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ₹100 इज 25 रुपीज. आता या ठिकाणी आपण रेशो लिहिलेला आहे इंटरेस्ट 1 अपॉन इंटरेस्ट 2 इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 अपॉन प्रिन्सिपल 2. 100 रुपयावरती इंटरेस्ट आहे 25 रुपीज आणि 10,250 रुपीज हे इंटरेस्ट किती प्रिन्सिपलवरती आहे हे आपल्याला शोधायचं आहे. इंटरेस्ट 1 25 रुपीज, सुरुवातीला 25 रुपीज हे इंटरेस्ट होतं आणि ते 100 रुपीजवरती होतं, म्हणजेच प्रिन्सिपल 100 रुपीज होतं. त्यानंतर इंटरेस्ट आहे 10,250 रुपीज, परंतु हे इंटरेस्ट किती प्रिन्सिपलवरती द्यावं लागलेलं आहे हे माहीत नाही, म्हणून प्रिन्सिपल 2 या ठिकाणी लिहिलेलं आहे कारण ते आपल्याला माहीत नाही. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 25 इंटू प्रिन्सिपल 2 इज इक्वल टू 100 इंटू 10,250. 25 इंटू प्रिन्सिपल 2 यामध्ये मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे, त्यामुळे 25ची साईड चेंज केल्यानंतर 25 ने आपण डिवाइड करणार आहोत. 25 1 जा 25, 25 4 जा 100. आता या ठिकाणी 10,250 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मल्टिप्लिकेशन येतं 41,000. लताबेन हॅड बॉरो 41,000 रुपीज. लताबेन यांनी बँकेतून 41,000 रुपये कर्ज घेतलेलं होतं. 2.5 वर्षानंतर या 41,000 रुपये प्रिन्सिपलवरती त्यांना 10,200 रुपीज इंटरेस्ट द्यावं लागणार आहे. फिल इन द ब्लँक्स इन द टेबल. टेबलमध्ये या 5 एक्झाम्पल दिलेले आहेत, ते आपल्याला सेपरेट सोडवायचे आहेत. पहिले एक्झाम्पलमध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे 4,200, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7%, टाइम आहे 3 इयर, इंटरेस्ट आणि अमाऊंट शोधायचे आहे. इंटरेस्ट आणि अमाऊंट ही पहिले एक्झाम्पलमध्ये शोधायची आहे. टेबलमधीलच हे पहिले एक्झाम्पल आहे. फॉर्म्युला लिहिला. फॉर्म्युल्यामध्ये प्रिन्सिपल लिहिलेला आहे 4,200 रुपीज, त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7 आणि टाइम आहे 3 इयर अपॉन 100. 100 ने आपण 4,200 ला डिवाइड करूया. डिवाइड करत असताना दोन्ही नंबरमधील युनिट आणि 10th प्लेसचे 0 कट होतील. त्यानंतर 42 इंटू 7 इंटू 3 यांचं मल्टिप्लिकेशन येतं 882 रुपीज. इंटरेस्ट आहे 882 रुपीज. आता आपल्याला अमाऊंट शोधायची आहे. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल आहे 4,200 रुपीज आणि इंटरेस्ट आहे 882 रुपीज, यांची ॲडिशन येते 5,082 रुपीज. त्यामुळे अमाऊंट आहे 5,082 रुपीज. टेबलमधील दुसरे एक्झाम्पल प्रिन्सिपल शोधायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 6 आहे, टाइम 4 इयर, इंटरेस्ट आहे 1,200 रुपीज आणि अमाऊंट देखील शोधायची आहे. फॉर्म्युल्यामध्ये किमती घेतल्या. इंटरेस्ट 1,200 रुपीज, प्रिन्सिपल शोधायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 6 आहे, टाइम 4 इयर आहे अपॉन 100. या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल शोधायचं आहे, त्यामुळे या ठिकाणी इक्वेशन तयार करून हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येईल. P इंटू 6 इंटू 4 इज इक्वल टू 1,200 इंटू 100. या दोघांचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होणार आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी इक्वेशन तयार केलं. यामधील 6 इंटू 4 यामध्ये मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे. साईड चेंज केल्यानंतर 6 इंटू 4 यांनी आपण 1,200 इंटू 100 ला डिवाइड करणार आहोत. 6 ने आपण 1,200 ला डिवाइड करूया. 6 1 जा 6 आणि 6 ने 1,200 ला डिवाइड केलं की क्वेश्चन येतो 200. 6 ने आपण 1,200 ला भागलं की भागाकार येतो 200. त्यानंतर 4 ने 100 ला भाग जाईल. 4 1 जा 4 आणि 4 ने 100 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 25. 200 आणि 25 यांचं मल्टिप्लिकेशन येतं 5,000 रुपीज. या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल मिळालेला आहे 5,000 रुपीज. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 5,000 रुपीज
आणि इंटरेस्ट आहे 1200 रुपीज. त्यांची ॲडिशन येते 6200 रुपीज. म्हणजेच या ठिकाणी अमाऊंट आहे 6200 रुपीज. टेबलमधील क्वेश्चन नंबर 3, प्रिन्सिपल 8000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट 5, टाइम शोधायचा आहे, इंटरेस्ट दिलेला आहे 800 रुपीज आणि अमाऊंट देखील शोधायची आहे. फॉर्म्युला लिहिला. इंटरेस्ट आहे 800 रुपीज, त्यानंतर प्रिन्सिपल दिलेला आहे 8000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट देखील दिलेला आहे 5 आणि नंबर ऑफ इयर म्हणजेच टाइम आपल्याला शोधायचा आहे अपॉन 100. 8000 इंटू 5 इंटू n इज इक्वल टू 800 इंटू 100. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. आता इक्वेशनच्या लेफ्ट साईडला मल्टिप्लिकेशन क्रिया आहे, त्यामुळे 8000 आणि 5 यांची साईड चेंज केल्यानंतर त्यांनी आपण 800 आणि 100 यांना डिवाइड करणार आहोत. 100 आणि 8000 यांचं डिवायडेशन करूया. डिवायडेशन करत असताना दोन्ही संख्यांच्या युनिट आणि 10 प्लेसला 0 आहेत, ते कट होतील. त्यानंतर न्यूमरेटरच्या ठिकाणी आहेत 800 आणि डेनोमिनेटरच्या ठिकाणी आहे 80 इंटू 5. 80 इंटू 5 यांचं मल्टिप्लिकेशन येतं 400. आता आपण 800ला 400 डिवाइड करणार आहोत. 400 1 जा 400, 400 2 जा 800. म्हणून नंबर ऑफ इयर म्हणजेच टाइम 2 इयर असा आपल्याला मिळालेला आहे. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल आहे 8000 रुपीज आणि इंटरेस्ट आहे 800 रुपीज. त्यांची ॲडिशन येते 8800 रुपीज. अमाऊंट देखील आपल्याला या ठिकाणी मिळाली 8800 रुपीज आणि टाइम देखील आपण शोधलेला आहे 2 इयर्स. टेबलमधील चौथे एक्झाम्पल, प्रिन्सिपल शोधायचा आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 5 PCPA, टाइम शोधायचा आहे, इंटरेस्ट दिलेला आहे 6000 रुपीज आणि अमाऊंट देखील दिलेली आहे 18000 रुपीज. अमाऊंटमधून इंटरेस्ट आपण मायनस केलं की प्रिन्सिपल आपल्याला मिळतं, म्हणून आपण सुरुवातीला अमाऊंटचा फॉर्म्युला घेतला. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. अमाऊंट आहे 18000 रुपीज, प्रिन्सिपल शोधायचा आहे आणि इंटरेस्ट आहे 6000 रुपीज. इक्वेशन तयार झालेलं आहे. या ठिकाणी P प्लस 6000 रुपीज ॲडिशनची क्रिया आहे, त्यामुळे 6000 हे साईड चेंज केल्यानंतर मायनस होणार आहे. 18000 मायनस 6000 इज इक्वल टू 12000. प्रिन्सिपल आपल्याला मिळालं 12000 रुपीज. आता आपण फॉर्म्युलाच्या साहाय्याने टाइम शोधणार आहोत. इंटरेस्ट आहे 6000, प्रिन्सिपल आहे 12000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5 आणि टाइम शोधायचा आहे अपॉन 100. या ठिकाणी आता इक्वेशन तयार करूया. 12000 रुपीज इंटू 5 इंटू टाइम इज इक्वल टू 6000 इंटू 100. या ठिकाणी या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. 12000 इंटू 5 इंटू टाइम यामध्ये मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे, त्यामुळे 12000 इंटू 5 याने आपण साईड चेंज केल्यानंतर डिवाइड करणार आहोत. आता आपण 6000 आणि 12000 यांचं डिवायडेशन करूया. दोन्ही नंबरमध्ये युनिट, टेन्स आणि 100 प्लेसला 0 आहेत, त्यामुळे या ठिकाणी 3 0 कट होतील. न्यूमरेटरच्या ठिकाणी शिल्लक आहेत 6 आणि 100, त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं 600. डेनोमिनेटरच्या ठिकाणी शिल्लक आहेत 12 आणि 5, त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं 12 5 जा 60. आता 60 ने 600ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 10. 60 10 जा 600, म्हणून या ठिकाणी टाइम आपल्याला मिळाला 10 इयर्स. 12000 रुपीज 10 वर्षासाठी जर आपण ठेवले तर आपल्याला 6000 रुपीज इंटरेस्ट मिळतो. टेबलमधील हे शेवटचे एक्झाम्पल आहे. या ठिकाणी प्रिन्सिपल शोधायचा आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 2 and 1/2 PCPA. 2 and 1/2 इज इक्वल टू 5/2. 2 2 जा 4, 4 प्लस 1 5 आणि डेनोमिनेटर 2. 2 and 1/2 म्हणजेच 5/2 PCPA. टाइम आहे 5 इयर्स, इंटरेस्ट आहे 2400 रुपीज, अमाऊंट शोधायची आहे. फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला प्रिन्सिपल शोधता येईल, म्हणून आपण फॉर्म्युला लिहिला. इंटरेस्ट आहे 2400 रुपीज, प्रिन्सिपल शोधायचा आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5/2,
यामधील 5 आपण न्यूमरेटरच्या ठिकाणी लिहिले आणि 2 हा डिनोमिनेटर 100च्या शेजारी मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपामध्ये लिहिला 5/2. त्यानंतर टाइम आहे 5 इयर. या ठिकाणी देखील आपल्याला इक्वेशन तयार करून हे सोडवायचं आहे. सुरुवातीला आपण 5 × 5 × 5 हे घेतले. p 5 × 5 म्हणजेच 25. म्हणून या ठिकाणी p × 25 आलेले आहेत. त्याच्या पुढे 2400 आणि 100 × 2 या सर्वांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. 2400 × 100 × 2. या ठिकाणी आता हे इक्वेशन तयार झालं. 25 ची साइड चेंज केल्यानंतर 25 ने आपण डिवाइड करणार आहोत. 25 1 जा 25, 25 4 जा 100. 25 ने आपण 100 ला डिवाइड केलं. आता न्यूमरेटरच्या ठिकाणी 2400 × 4 × 2 हे शिल्लक आहे. त्यांचं मल्टिप्लिकेशन होईल. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर मिळतं 19,200 रुपीज. या ठिकाणी प्रिन्सिपल आपल्याला मिळालेला आहे 19,200 रुपीज आणि इंटरेस्ट आहे 2,400 रुपीज. प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट यांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळेल. म्हणून या ठिकाणी प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट यांची आपण ॲडिशन केली आणि त्यामुळे आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे 21,600 रुपीज.